यात अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी केली असा सवाल तटकरेंनी विचारलाय। सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवरती सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय। तर विलिनीकरणाची चर्चा कुणी सुरू केली ते त्यांनी जनतेसमोर सांगावं असं रोहित पवार म्हणाले। शेवटच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये कोण काय करत होतं ते आम्ही पाहिलंय असंही रोहित पवार म्हणाले। 4-5 नेत्यांनी शेवटच्या काळात दादांना किती एकटं पाडलं होतं ते माहिती आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। विलिनीकरणाची चर्चा दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चेची सुरुवात कोणाला घाई झाली त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तरातून काही मिळालेलं नाही। आता यापेक्षा या विषयावरती मला अधिक काय बोलायचं नाही। उद्या जर काय पत्रकार परिषद झाली विलिनीकरणाचा काय विषय असेल त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमचा काय त्याच्याशी संबंध असेल तर जरूर त्या बाबतीमध्ये मी बोलेन। एवढंच म्हणणं आहे की मग कोणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या। मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथे येऊ द्या। त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि त्यांना हे आम्हाला सांगायचंय की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो, पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठेतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे। त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही तर शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत आहोत। या 4-5 जे काय सो कॉल्ड नेते त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती। फाईलवरनं दादांना प्रफुल्ल पटेलांचा फोन आला होता असा दावा 2 नेत्यांनी केलाय। एक म्हणजे रोहित पवार म्हणाले की अजितदादांना प्रफुल्ल पटेलांचा फोन आला होता। दुसरीकडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदराव यांनी देखील दावा केलाय की दादांना प्रफुल्ल पटेलांचा किंवा कोणाचा तरी फोन आला होता असं प्रमोद हिंदराव म्हणाले। ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली। दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं। आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती। मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला। म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब तो कोणाचा तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर आहे पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे ती फाईल आणायला 7:30-8 वाजले। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा बदलून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। प्रमोद हिंदुरावांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले त्याच्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागलं अन्यथा ते कारने जाणार होते अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे। मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते। प्रमोद हिंदुराव आमच्या कुटुंबातले दादांचा चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केलं किंवा सांगितलं की आम्ही रात्रीच बायकार जाणार होतो परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला। मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल, परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे। जी शेवटची फाईल दादाने उशिरापर्यंत ती फाईल तिथं नव्हती, ती फाईल शोधायला वेळ झाला आणि त्याच्यामुळे दादाला वेळ झाला आणि तिच्यावर सही करूनच जा अशा पद्धतीचा आग्रह गोंदियाच्या राईस मिलच्या बद्दलचा त्यांचा होता। अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात आहे ते आता सत्य काय त्याच्यातलं काय आहे ते चौकशीमध्येच पुढे येईल। आणि या निमित्तानं त्यांनी रोहित पवारांनी जी भूमिका मांडली की तिकडले जे मोठे नेते आहेत त्यांच्या आग्रहाने ते झालेलं आहे म्हणून ते प्रफुल्ल पटेलवरच सुई त्याच्यामध्ये जाते आहे। म्हणून आम्ही हेच म्हणतोय की कोणी केलं नसेल काय असेल ते वस्तुस्थिती पुढे यावी ही भूमिका आमची आहे। हा संपूर्ण प्रकार संशयास्पदच आहे ना आणि रोहित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्याचं त्या प्रत्येक मुद्द्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो पूर्व विदर्भातला नेता कोण, कोणत्या पक्षाचा, कोणत्या फाईलवर
एवढ्या तातडीनं सही हवी होती म्हणून ते अजित पवारांना 2-3 तास त्यांनी खोळंबून ठेवलं. अशी कोणती फाईल होती की ज्याच्यामुळे फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्राचा विकास आणि गती थांबली असती? सांगा मला. की जे मी म्हणतोय की अजित पवारांकडे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स होत्या, त्या फाईल ताब्यात घेण्यासाठी ते नेते आले होते का? हा सुद्धा मुद्दा आहेच. तर रोहित पवारांची अस्वस्थता ही साहजिकच आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत. रोहित पवारांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि फडणवीसांनी पारदर्शक चौकशीचं आश्वासन देखील दिलंय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत. त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं, हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल. त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघू.